पण आपल्या समोर आता येतोय राहुल सक्सेना. टाळ्यांनी स्वागत करूया. अच्छा हुआ, अभी तो अच्छे से मुस्कुरा दो. हाँ राहुल, क्या बात है यार. हिंदुस्तान को आप पे नाज है असं म्हणतात. मस्त मस्त चाबूक झाला गाणं. एक दोन ठिकाणी घसरल्या, मला माहिती आहे तुलाही कळलं. तसं का झालं पण? एनी स्पेसिफिक रीजन? लाइफ में फर्स्ट टाइम इतना गंभीर प्रकृति मैंने गाया. अभंग मुझे पता भी नहीं था कि अभंग है. जब से मैं प्रैक्टिस कर रहा था मुझे बताया गया, तब जाके ज्यादा मैं सीरियस हुआ इस गाने को लेके. तो शायद वो सीरियसनेस शायद ज्यादा बढ़ गई. तुझं गाणं मला तर माहिती आहे, ह्यांना माहिती आहे, आजचा परफॉर्मन्स माहिती आहे, रवीजींना देखील गाणं तुझं माहिती आहे. म्हणजे कसं की जिथे सा लागतो, पहिली एखादी जागा गळ्यातनं निघते त्यावेळेला तयारी कळते माणसाची. आपण त्याला काय म्हणायचं, म्हणजे दात पडले तरी वाघ वाघ असतो, आहे की नाही? तर त्यामुळे एखाद दोन इकडे तिकडे झालं तर काय फरक पडत नाही. मस्त झालं गाणं, व्हेरी गुड. थँक्यू. मला असं वाटलं की काही ठिकाणी शब्दोच्चार जे आहेत ना, ते आता अमराठी असल्यामुळे बऱ्याच वेळा मराठीमध्ये आपल्याला जास्त चावून गायला लागतं. किंवा का म्हणजे का कळला पाहिजे. तो टाळ मृदुंगाशी आला का काळ कशाशी आला, तर ते फक्त तेवढाच फक्त एक, जर म्हणजे त्याला बालकी खाल म्हणतात तसं जर करायचं झालं तर, की अगदी जर बारके जर चुका काढल्या झालं तर. पण तिकडे 9 वाघिणी आहेत, हा एकटा वाघ आहे तिथे लढतोय. आगे बढ़ो, बहुत अच्छा, बहुत खूब, इससे और भी अच्छा गाना. बस छान गायलास तू. काय तू मिनिमम एका लेवलला गातोस. असे काय, तो मायकल बेवन होता ना ऑस्ट्रेलियाचा, की तो आला की एक 42 बॉल 55 असायचेच त्याचे. तर तसं असं होणारच नाही की तू आलास आणि एकदमच काय गायलास यार, असं होतच नाही. पण आत्ताच्या ह्या गाण्यात, आत्तापर्यंत कॉम्पिटिशन सुरू झाल्यापासूनच्या गाण्याच्या तुझ्या सुरेलपणाच्या मानाने तुझं हे सुरेल गाणं नाही झालं. तान पण मला असं वाटतं की कालच्या एपिसोड मधली तुझी छोटा पनघटवाली जी तान होती ना, ती आणि ही तान ही एका फॅमिलीतली वाटते. की जेव्हा ते एक ठुमरी काइंड ऑफ कॉम्पोजिशन होतं आणि हे खळे साहेबांचा अभंग आहे, तर प्रत्येक गाण्यातली तान ही त्याच्या त्या प्रकृतीची तान वाटली पाहिजे.
फक्त ह्या मी तुला सगळ्या गोष्टी का सांगतोय कारण तुझ्याकडनं इतकं चांगलं चांगलं ऐकलंय आणि याच्यापेक्षाही चांगलं ऐकायचंय म्हणून. दोन मिळालेले आहेत राहुल.